ताशेरे ओढलेले सरकारवर. ठीक आहे ना, पण तरी सरकारची योजना आहे, सरकारला वाटतं गरीब लोकांना धान्य मिळालं पाहिजे, आमच्या भगिनींना मदत झाली पाहिजे आणि म्हणून सरकारने या योजना आणलेल्या आहेत. आता कोर्ट त्याचं मत सांगू शकतं, वेळप्रसंग असेल तर ते आमच्यावर काय नियमानुसार असेल तर ते काही कारवाई करू शकतात. पण मला असं वाटतं की गरिबांसाठी आमचं सरकार आहे, ह्या सगळ्या गरीब कल्याणाच्या योजना आहेत, त्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी ज्या योजना चालवल्या आहेत तो अधिकार मला वाटतं सर्वस्वी सरकारचा आहे. विशेष प्रेम करणारे मेगा संदर्भामध्ये ऐतिहासिक निर्णय होणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मेगा रिचार्ज प्रकल्प जो आहे त्या संदर्भात एक ऐतिहासिक निर्णय होणार आहे. भाऊ, यामध्ये जळगाव जिल्ह्यात किती जमीन जी आहे ती सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे? मला वाटतं मेगा रिचार्ज हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी खाली चाललेलं आहे, भूगर्भातील पाण्याची पातळी खाली चाललेली आहे. रावेर यावल भागामध्ये 1,000 फुटाच्या वर 1200 फुटाच्या वर बोरिंग करावं लागतं, त्यावेळेला पाणी त्या ठिकाणी आम्हाला मिळतं आणि त्याच्यामध्ये वेगळे क्षार येत आहेत आणि म्हणून आमची जमीन नापिकीकडे चाललेली आहे आणि म्हणून या भूगर्भामध्ये पुन्हा पाणी गेलं पाहिजे, त्यामुळे मोठी पोकळी तयार झालेली आहे आणि म्हणून मेगा रिचार्ज हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. जवळपास 20,000 कोटी रुपये प्राथमिक जर आपण घेतलं 20,000 कोटी रुपये खर्च करून आम्हाला हा प्रकल्प करायचा आहे. 65 TMची पाणी हे त्या ठिकाणी जमीन आम्ही सोडणार आहोत, जवळपास 65 TMची पाणी आणि त्यामुळे पाण्याची पातळी उंचावणार वर येणार आहे. जिथे 1000-1200 फुट तिथे 300-400 फुटावर पाण्याची पातळी येईल आणि मला वाटतं की हा शेतकऱ्यांसाठी अतिशय म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा म्हणू किंवा या सगळ्या भागाचा कायापालट करणारा असा हा महाकाय प्रकल्प आहे. अनेक वर्षापासून आमचा प्रयत्न सुरू होता. मी ज्यावेळेला 14 ते 19 मंत्री होतो त्यावेळेला खूप प्रयत्न झाले. आमच्या उमादिदी त्यावेळेला मंत्री होत्या केंद्रीय जलसंपदा खात्याच्या, त्यासुद्धा इथे येऊन गेल्या होत्या. नदी पात्रातसुद्धा आम्ही हेलिकॉप्टर उतरलं होतं, त्या पाहणी करून गेल्या होत्या. आता या कामाला चालना मिळालेली आहे. CR पाटील साहेब आमचे मंत्री आहेत केंद्रामध्ये, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आहे. मला वाटतं लवकरच आता हा प्रश्न मार्गी लागेल. यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही सरकारचा त्या ठिकाणी संबंध येतो, दोन्ही राज्यांचा संबंध येतो आहे. तिकडनं सुद्धा आम्हाला आता संमती मिळालेली आहे मध्य प्रदेशमधून मुख्यमंत्र्यांकडून. आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी संमती दिलेली आहे. या संदर्भात एक बैठकसुद्धा झाली. मला वाटतं लवकरच आता हा प्रश्न मार्गी लागेल.